जय श्री कृष्णा. आपण बघितलं की द्वारकेमध्ये लक्ष्मणाता आलीच आली, पण तिच्या पाठोपाठ परत भद्रा ही त्यांची पत्नी, 7वी पत्नी आली आणि हिचं पण द्वारकेमध्ये स्वागत झालं. ही कशी आली ते आपण आता बघूया. पांडवासह गिरिजा गिरी काठ पोहोचताच आत्याबाई श्रुतकीर्ती देवी तर आनंदानं उचंबळून आल्या. त्यांनी अपेक्षा केली होती केवळ यादवाकडील भाच्यांच्या दर्शनाची. त्यांना सामोरे आले कुरूकडील भाचे पांडवसुद्धा. त्यांनी आपल्या बहिणीचं, कुंती देवीचं सर्वांसह स्वागत केलं. आपल्या प्रिय भाच्याला श्रींना एकांती घेऊन पटेल अशा सर्वांसह स्वागत केलं. अशा यादवी ठेक्यात समजावलं की श्रीकृष्णा, तुमचं द्वारकेचं जनपद नवं, आमचं पंचनंदातलं माणूसबळ मोठं. इथे शेजारच्या प्रत्येक राजाशी आमचे रक्ताचे दृढ संबंध आहेत. द्वारकेशी तसेच ते जोडले गेले तर आपोआपच उभा पंचानंद द्वारकेच्या पाठिंब्यात येईल. आत्याबाईंचा तो सगळा घरगुती राजनीतीचा चक्रव्यूह श्रींनी शांतपणे हसत ऐकला. समजून न समजल्याचा आविर्भाव चर्येवर आणला. त्याचं लक्ष सोबत आलेल्या त्यांच्या कुरू भाच्यांकडे, पांडवांकडे सहज ओढत श्रींनी प्रिय आत्याबाईंना विचारलं, खरं आहे तू म्हणतेस ते? दृष्टकेतू महाराजांपेक्षा तू खरी राजकुशल. या सगळ्यांसाठी मी काय करावं अशी तुझी इच्छा आणि आज्ञा आहे तेवढं सांग, मी ते करतो. तूही माझ्यासाठी एक करावं. त्यांनी बोलणं अर्धवट सोडलं. तशा केकयाच्या त्या धोरणी महाराणी पुढे होत श्रींचा खांदा थोपटून म्हणाल्या, तू केकयाचा जामातच हो कसा श्रीकृष्णा? आपोआपच सगळ्या पंचनंदाचाही होशील. आमची कन्या भद्रा तुला द्यावी म्हणते मी. तुझा विचार काय ते स्पष्ट सांग. इतरांसारखा कसलाही राजकारणी तिढा काढू नकोस माझ्यासमोर. तसे आपल्या ज्येष्ठ प्रिय आत्तेचे दोन्ही हात श्रींनी प्रेमानं आपल्या हाती घेतले. श्रींनी तिला ज्येष्ठपणाचा आदर देत काढायचा तो राजकीय तिढा काढलाच. तिलाही न काढणारा म्हणाले, तुझी इच्छा ही तुझ्यापेक्षा लहान म्हणून मला आज्ञाच आहे आत्ते. तू म्हणतेस तसंच होईल. मी होईल केकयाचा जामात. आत्ता कुठे माझ्या ध्यानी येतंय. आम्ही पंचनंदात उतरणार हे कळताच तू तातडीने द्वारकेला वसुदेव बाबांच्या भेटीला विशेष दूत का पाठविला होतास ते? त्यांनी मला तुझी भेट घेऊनच ये असं का सांगितलं होतं ते? चला, म्हणजे तुझी इच्छा, त्यांची आज्ञा आणि यादवांच्या द्वारका गणराज्यात कल्याण यामुळे होईल. मी तर काय नेहमीच निमित्त मात्र असतो, आत्ताही होईल. आणि मग आत्याबाईंनी श्रुतिकीर्ती देवी संतुष्ट झाल्याचा क्षण अचूक पकडून श्रींनी मनाचा राजकीय तिढा हळूवार त्यांच्यासमोर उघड केला. म्हणाले, केकय महाराणी, आपण या जामातासाठी एकच करावं. माझ्यासोबत माझे याते बंधू तुमचे भाचे पांडव आले आहेत. त्यांना माझ्या ठाईच मानून ते साथ घालतील तेव्हा या उभ्या पंचनंदाचा प्रतिसाद त्यांच्या पाठीशी उभा करावा. म्हणजे झालं. कराल एवढं? आत्याबाईंनी तर सर्वसमक्ष आपल्या प्रिय भाच्यांच्या कानशिलावर इडापिडा येऊन आपल्या बोटं पंचनंदी ठोक्यात मायेनं कडाकड मोडली. त्या म्हणाल्या, तू म्हणतोस तसंच होईल रे सुपुत्रा. त्यांनी राजनगरच्या भोवती वाहणाऱ्या इरावती नदी किनारीच्या भव्य मंडपात उभारून आपली कन्या भद्रा हिचा विवाह मोठ्या धूमधडाक्यात संपन्न केला श्रीकृष्णासोबत. आणि भद्रा पण आली मग द्वारकेला. आणि असं हे श्रींचं 7वं लग्न संपन्न झालं. त्यांनी परत त्याच्यामध्ये मौल्यवान वस्तू, उपहार सगळे हे दिले. कनक, गुरुद्रोण, गुरुपुत्र, अश्वत्थामा, आचार्य सर्वांनी अंगराजकर्ण यांची भेट ही घ्यावी. श्रींच्या इच्छेप्रमाणे अमात्याने भाऊजी आपापले राजकर्म सकुशल पार पाडून परतले. पांडव येतात ही वार्ता ऐकताच कुरूच्या राजकुलात गुंतागुंतीच्या मतभेद निर्माण झाले. आपण मागच्या गोष्टीत ते बघितलंच आहे. असे हे पितामह भीष्म हस्तिनापुरात गेले.
साक्षात गंगापुत्र परशुराम शिष्य रक्ताधिकारानं अंतिम एकमेव कुरु असलेल्या पितामहाच्या मुखातून श्रीनं वासुदेवा असं संबोधन ऐकताच ते प्रथम जाणवलं ते उद्धव भाऊजींना. त्यांनी सरसावून पुढे होत पितामहाची चरणधूळ मस्तकी घेत म्हटलं, मी याच क्षणाची वाट बघत होतो पितामह. आज तो क्षण आला. आम्हा यादवांसाठी परमश्रेष्ठ वासुदेव या मौलिक उपाधीचा आपल्या तोंडून त्यांच्यासाठी उच्चार झाला. आम्ही धन्य झालो आणि खरोखर श्रीकृष्ण भगवान आणि श्रीकृष्ण हा भगवान आहे, विष्णूचा अवतार आहे हे फक्त पितामह भीष्म आणि विदुरच जाणत होते. बाकी सर्वांना काय वाटत होता तर हा एक साधारण गवळ्याचा मुलगा. मी वासुदेव वा कोणी झालो तरी माझा दादा, तुझ्या बंधुप्रेमाला छत्र माझ्यावर सतत राहो असं उद्धव सांगतो. वासुदेव उपाधी मिळाली, तू मला काय मिळालं म्हणून जातोस त्याचं उत्तर मी द्वारकेत रेवती वहिनीकडे देईन, मला चरण स्मरण कर. तर असे हे द्वारकाधीश परत द्वारकेला